नांदेडमध्ये पहिले कुणबी प्रमाणपत्र वितरित. मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच उपोषण केले. त्या उपोषणानंतर नांदेडमध्ये कुणबी जातीचे पहिले प्रमाणपत्र सावंगीच्या सत्यवान आंबोरे पाटील यांना वितरित झालं. पाटील यांनी जात प्रमाणपत्र स्वीकारलं आहे. दरम्यान हे जातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैध ठरते की नाही याकडे आमचं लक्ष असणार आहे, असं आरक्षण आंदोलकांनी सांगितले. आंबोरे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते न घेता मागील 40 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून आपले पहिले कुणबी प्रमाणपत्र स्वीकारले आहे. यावेळी अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी काम करणारे स्वराज्य संघटना राज्य उपाध्यक्ष तथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, संकेत पाटील, श्याम कोकाटे, सदानंद पुयड, सुभाष कोले यांची प्रमुख उपस्थिती होती. मी राहणार नांदेड सांगवी. हे सर्टिफिकेट जे इश्यू झालं, मला हे पाहायचं होतं की खरंच शैक्षणिक पुराव्याच्या आधारावर प्रशासन हे सर्टिफिकेट इश्यू करते का. त्या हिशोबाने मी हे दाखल केलं आणि नंतर त्यांची त्रुटी पण आली. मला जे गृहीत होतं की हे त्रुटी येणार आणि बरोबर तीच त्रुटी आली. त्या त्रुटीमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टींची मागणी केली. आता त्याची पूर्तता करणं तर शक्य नव्हतं. अर्जदार यांचा भाऊ, बहीण, वडील यांचे जात वैधता प्रमाणपत्र, महसुली पुरावा, मानीव दिनांकापूर्वीचा रहिवासाबाबत पुरावा सादर करा. आता हे जर जात वैधता प्रमाणपत्र आमच्याकडे पूर्वीपासून राहिलं असतं तर एवढा खटाटोप करावाच लागला नसता ना. मग ते नाही म्हणून तर हे आम्ही आंदोलनं आणि एवढे मोर्चे एवढे सगळे निघालेत. खरं तर मला हे सर्टिफिकेटच घ्यायचं नव्हतं. आदरणीय मनोज दादा जरांगे यांनी जे 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे प्रशासनाला, त्यांच्यानंतरच हे घ्यायचं होतं. काय ठरेल काय नाही, जर नाही ठरलं तर हे घ्यायचं सुद्धा नव्हतं मला. पण आमचे संघटनेचे काही प्रमुख पदाधिकारी यांचं असं म्हणणं आहे की हे घ्या आणि याच्या पुढची प्रोसेस ती लवकर होते का हे पाहता येईल आपल्याला. सर्व संघटनेचे पदाधिकारी यांच्या आग्रहाखातर हे सर्टिफिकेट मी स्वीकारलं आणि खास यांच्या हाताने स्वीकारलं. मला तहसील कार्यालयातून त्यांची कालच म्हणणं होतं की आमच्या हस्ते तुम्ही घ्या. पण ज्यांनी घाम गाळला आहे, रक्त सांडले, एवढे मोर्चे केलेत, एवढे संघटना उभे करून सगळीकडं हा मराठा समाजाचा एक आक्रोश मांडला, अशा नेत्यांच्या हस्ते मला हे स्वीकारायचं होतं. ज्यामध्ये डॉक्युमेंट वडिलांचा 1948चा जन्म होता आणि त्याच्या टिशीवर नोंद आहे की कुणबी मराठा असल्याबाबत आणि माझ्या टिशीवर कुणबी मराठा आहे आणि इतर मग डॉक्युमेंट जे आपले रेसिडेन्शियल आणि आय डी प्रूफचे असतील ते तेवढे सादर केले मी. हे एवढंच आव्हान राहील की आता जे जरांगे पाटील सांगतील 24 डिसेंबरनंतर जे काही डिक्लेअर होईल त्या हिशोबानेच इतर सगळ्या घटना घडतील पुढच्या आणि तेव्हा आरक्षण जर नाही लागू झालं तर मग ह्याचासुद्धा आम्हाला काही फायदा नाही, याचाही काही लाभ नाही. नांदेड जिल्ह्यातील सर्वात पहिलं प्रमाणपत्र सत्यवान आंबोरे पाटील यांना काढण्यास आम्ही सांगितलं भाऊ तुम्ही काढा. कारण काय वैध ठरते का अवैध ठरते हे सरकार गेंड्याचं कात्रपांगरं सरकार आहे. जाणीवपूर्वक सरकार फसवण्याचं काम करते. कारण का परवाच ज्या संभाजीनगरच्या युवकांनी आत्महत्या केली आरक्षणासाठी त्यांना चेक दिला, ते चेक बाउंस झाला. तसं हे प्रमाणपत्र अवैध ठरू नये यासाठी सर्वप्रथम आम्ही नांदेड जिल्ह्यात आंबोरे पाटलाचं प्रमाणपत्र काढलं. या प्रमाणपत्र वैध ठरते का हे पाहण्यासाठी आम्ही सर्व संघटना, सर्व मराठा समाजातील कार्यकर्ते, मराठा समाज आम्ही आता पुढचा फॉलोअप घेणार आहोत. या सरकारला आणखी एक आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, जसा बोगस चेक दिला तसं प्रमाणपत्र किंवा तसंच तुम्ही करत असाल तर 24 डिसेंबरनंतर गाठ मराठ्यांशी आहे. या ठिकाणी सरकारनं जे घोषित केले की कुणबीचे दाखले ज्यांच्याकडे 1967च्या आधीचे पुरावे आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही कुणबी म्हणून ओबीसी मध्ये प्रवर्गामध्ये घेऊन त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट देऊ, अशा पद्धतीचं नांदेडमध्ये सत्यवान आंबोरे यांना या ठिकाणी प्रमाणपत्र भेटलेलं आहे. त्यांचं एकच म्हणणं होतं की बा मला ज्यांनी ह्यासाठी घाम गाळला आहे, ज्यांनी यासाठी गेले 30-30 वर्षापासून जे आंदोलनं करत आहेत, जे समाजाला जागृत करण्याचं काम करत आहेत, त्यांच्यामार्फतच मला हे सर्टिफिकेट घ्यायचे असं सांगितल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आलो आणि आम्ही त्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं. पण आमचं सरकारला आणखी एकदा म्हणणं आहे की आमची मागणी आहे की सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमधून समावेश करून ओबीसीमध्ये आम्हाला घ्या. कारण आता सत्यवानजी आंबोरे यांना सर्टिफिकेट भेटलं, हे यांच्या काकाच्या मुलाला कामाला येईल, ह्यांच्या भावाला कामाला येईल, पण ह्यांच्या आत्याच्या मुलाला किंवा यांच्या बहिणीच्या मुलाला हे कामाला येणार नाही. मग ह्यांच्या आत्याचा मुलगा आणि ह्यांच्या बहिणीचा मुलगा हा ह्यांच्या रक्ताच्या नात्याचा नाही का. त्यासाठी आमचं म्हणणं आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. ह्या आदेशाखाली सरकारनं येड्यासारखं या ठिकाणी काम न करता, वेगवेगळ्या भूमिका वेळोवेळी न घेता सरकारनं मराठा आणि कुणबी एकच आहेत हे संबोधून या ठिकाणी मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा.
पिछले 2 महीने से मनोज जरांगे पाटिल के माध्यम से सकल मराठा समाज की ओर से महाराष्ट्र के पूरे कोने कोने में एक मराठा समाज का आंदोलन खड़ा किया है मनोज जरांगे पाटिल ने। उसी माध्यम से महाराष्ट्र के शासन ने ये जाहिर किया कि 11,280 या 380 कुछ तो लगभग पुरावे मिले हैं शिंदे समिति के माध्यम से। उन्हें पुरावे जिनके पास पुरावे हैं उन्हीं को कुणबी सर्टिफिकेट देने का जाहिर किया मुख्यमंत्री साहब ने। उसी अवसर पे नांदेड़ जिले के हमारे सत्यवान जी अंबोरे बोल के कुणबी के पहले सर्टिफिकेट प्रदान प्राप्त करते हुए आज उनको मिला है, तो उनको जिलाधिकारी साहब ने बुलाया था कि हमारे हाथ से ये सर्टिफिकेट आपको प्रदान किया जाएगा, लेकिन उन्होंने ऐसा निश्चय किया कि मराठा समाज के जो कोई नेता है संगठनों के पिछले 30-30, 40-40 साल से मराठा समाज को आरक्षण मिलना बोल के ये कर रहे हैं, संगठन के माध्यम से आंदोलन कर रहे हैं, उन्हीं के हाथ से इन्हों लेना चाह रहे थे। और इन सब यहाँ आज नांदेड़ जिलाधिकारी कार्यालय के पास सभी संगठन के जिलाध्यक्ष हो या अन्य नेताएं हो, उनके हाथ से अंबोरे साहब ने आज ये कुणबी का